मी रुग्णसेवक सुरेश ताडे, वंचित बहुजन आघाडी, अमरावती शहर. आज जिल्हास्तरीय रुग्णालयामध्ये आयसीयू मध्ये जो स्फोट झाला आणि त्याच्यामध्ये 39 बालक उपचार घेत होते. आमचं हे म्हणणं आहे की जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये जे एमएस आहे यांच्या भोंगळ कारभारामुळे हा अग्नितांडव त्या ठिकाणी घडला आणि त्या ठिकाणी जे मुलं मरण पावले त्याला सर्वतोपरी जिल्हा शल्य चिकित्सक हे आहेत. कारण जिल्हा शल्य चिकित्सक असल्यानंतर तुमच्याकडे एमएसचा प्रभार कसा, तुम्ही तो फक्त आर्थिक व्यवहारासाठी तुमच्याकडे त्यांना पैसा भेटायला पाहिजे, तो आर्थिक व्यवहारासाठी तुम्ही ते पद कोणाला दिलं नाही, म्हणून त्या ठिकाणी तुमचं दुर्लक्ष होतं. त्याच्यामुळे हा अनुचित प्रकार घडला. आज वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलं आणि सांगण्यात आलं की जे बालक या ठिकाणी दगावले त्यांच्या परिवाराला 10 लाख रुपये शासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेब यांना अमरावती जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही असा इशारा आम्ही आताच देऊन आलो. कारण आरोग्य सेवा आपण पाहिली असेल का, जिल्ह्याची 35 लाख लोकसंख्या असताना आमचं जिल्हा सामान्य 200 खाटाचं एवढं मोठं जिल्हास्तरीय रुग्णालय बांधलं, त्या ठिकाणी कर्मचारी नाही, डॉक्टर नाही, आमच्या बहिणी दर दिवसाला दर सेकंदाला त्या ठिकाणी अनुचित प्रकार घडतात. याची जबाबदारी कोण घेणार हे आम्हाला या ठिकाणी कळत नाही. जिल्हा शल्य चिकित्सक तर असोच, पण माझे जिल्हा अधिकारी या दवाखान्याचे आरोग्य सेवेचे प्रमुख असतात, त्यांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे. जर 3 दिवसामध्ये, म्हणजे आम्ही 2 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे त्यांना का 2 दिवसामध्ये जर तुम्ही आम्ही ज्या ज्या मागण्या तुम्हाला या ठिकाणी केलेल्या आहे त्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही, मरण पावलेल्या परिवाराला 10 लाखाची आर्थिक मदत, किरकोळ जखमी झाले त्यांना 5 लाखाची मदत, तिथला जेवढाही बॅकलॉग खाली आहे सर्व कर्मचारी तात्काळ भरणे. कारण आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आमची आरोग्य सेवा सुरळीत पाहिजे, अन्यथा याचे परिणाम इथल्या पालकमंत्र्याला भोगावे लागतील. आम्ही पालकमंत्र्याला कदापिही फिरू देणार नाही. मी आपल्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.